तर मला बरेच जण विचारतात की टोमॅटोचा फुटवा होत नाही, काय करायला पाहिजे? टोमॅटोची वाढ होत नाही, काय करायला पाहिजे? टोमॅटोमध्ये 2 कांडीतलं अंतर जास्त वाढते, काय करायला पाहिजे? किंवा एकंदरीत टोमॅटोचा चांगला प्लॉट येण्यासाठी काय करायला पाहिजे? या संदर्भात भरपूर प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारले जातात. तर मित्रांनो, याचं एकच उत्तर आहे, तुम्ही मॅनेजमेंट व्यवस्थित करा. रोपाचं वय, बेड, मल्चिंग, लागवडीची पद्धत, सुरुवातीच्या 2 आळवण्या आणि जे काही कीड रोग व्यवस्थापन आहे ह्यामध्ये तुम्ही प्रॉपर लक्ष जर दिल्यास तुमचा अतिरिक्त खर्च होत नाही. कारण हेच महत्त्वाचं असतं मित्रांनो, तुम्ही बेसिकमध्ये चुकताय, नंतर औषधाचे आपल्याला खर्च वाढत बसतात. बरं, फवारण्या करून किंवा अतिरिक्त खताचे डोससुद्धा देऊन आपल्याला पाहिजे असं रिझल्ट मिळत नाहीत आणि आपला प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्च वाढतो. तर या संदर्भातच आपण आजचा 11 ते 20 दिवसाचा जो पार्ट आहे यामध्ये थोडीशी माहिती देणार आहोत आणि आपला प्लॉट कसा वाढलेला आहे या संदर्भात पण सविस्तर माहिती आपली आजच्या व्हिडिओमध्ये राहणार आहे. तर नमस्कार, मी अनिल, स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर फेसबुक कमेंटमध्ये. तर तुमच्या बऱ्यापैकी जे चुका होत आहेत मित्रांनो, तुम्ही खत देण्याची पद्धत, पाणी देण्याची पद्धत, फवारण्याची पद्धत आणि जी काही सिलिकॉनचा वगैरे वापर करायला पाहिजे यामध्ये तुम्ही जरा थोडंसं चुकताय. त्यामुळे तुमच्या प्लॉटवर कवळेपणा जास्त राहतो. कवळेपणा जास्त राहिल्यामुळे किडी रोगाचा अटॅक जास्त वाढतो. पाणी देण्याची जी पद्धत आहे ती साधारण आपल्याला डबल ड्रिप करायचं मित्रांनो. सिंगल ड्रिपनं काय होतं, आपण जास्त वेळ पाणी देत बसतो, खतं जे आहे ते मुळाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जातात. डबल ड्रिप जर असेल तर काय कमी वेळामध्ये आपल्याला जास्त पाणी देतं, मुळाच्या पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये खत राहिल्यामुळे अपटेक त्याला प्रॉपर व्यवस्थित होतं. दुसरी गोष्ट, खत देण्याची पद्धत. तुम्ही काय करता, एक वेळेसच 5 किलो खत देताय, तर आपल्याला एक वेळेस 5 किलो खत न देता आपल्याला 6 किलो खत द्यायचे. पण 6 किलो खत द्यायचे, एक दिवस आडानं 2 किलो, एक दिवस आडानं 2 किलो अशा पद्धतीने आपल्याला खत सोडायचे, जेणेकरून आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. किंवा प्रतिदिवस तुम्ही 1.5 किलो खत जरी सोडलं किंवा प्रतिदिवस 2 किलो जरी खत सोडलं तरी आपल्याला चालतं. पाण्यासोबत खत जाणं खूप महत्त्वाचा विषय, जेणेकरून पाणी आणि खत त्या झाडाला प्रॉपर मिळाल्यानंतर त्याची जी वाढ आहे त्याला व्यवस्थित करता येते. बरेच जण काय करतात, एकदमच 5 किलो सोडून देतात, पण त्याचा रिझल्ट व्यवस्थित न बसण्यामागचे कारण तेवढं फक्त एक दिवसच ते काम करतं, नंतर जे आपण टिपणं पाणी देणार आहोत ते लिच आउट होऊन मुळाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जातं, क्षार स्वरूपात जमिनीत अडकून पडतं. त्याच्यामुळं आपल्याला रोजची रोज पाणी देते वेळेस रोजची रोजच खत द्यायचं आहे. भले तुम्ही 1-1 किलो द्या, पण रोजची रोज द्या. फवारणी करताना सकाळच्या टायमिंगला फवारणी करायला पाहिजे. बरेच जण काय करतात, भर उन्हामध्ये किंवा दिवस मावळता फवारणी करतात. जे फवारणी मित्रांनो तुम्ही सकाळी करताय त्यावेळेस काय असतं, पानाची पर्णेंद्रिय चालू असतात, त्यामुळं पानामध्ये औषध व्यवस्थित भिंत, आंतरप्रवाह औषध चांगलं काम करण्यास मदत होते. बुरशीनाशक जे वापरतात त्याला पण चांगलं काम करता येतं. PGR टॉनिक, मायक्रोन्यूट्रिएंट जे काय तुम्ही वापरता त्याचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने होतो. फवारणीच्या मुळात मित्रांनो 3 पद्धती असतात, सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ. सकाळी कीटकनाशक, बुरशीनाशकाचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता. दुपारच्या वेळेस तुम्हाला लाल कोळीचं औषध वापरायचे आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्ही आळीचं औषध वापरायचे. संध्याकाळी काय असतं, आळी ॲक्टिव्ह असते, दिवसभर आळी काही काम करत नाही. संध्याकाळच्या वेळेस ॲक्टिव्ह असल्यामुळे आपण दिवस मावळच्या वेळेस जर आपण स्प्रे घेतला तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो. दुसरी गोष्ट महत्त्वाची, पाण्याचा pH बॅलन्स करणं. कारण बऱ्याच जणांना हे समजत नाही की आपण औषधं माकडी वापरतोय पण पाण्याचा pH बॅलन्स करून घेत नाही. त्यासाठीच मित्रांनो तुम्ही सायट्रिक ॲसिड किंवा रसना किंवा निमूसत्व हे तुम्ही वापरू शकता, जेणेकरून पाण्याचं pH बॅलन्स झाल्यानंतर औषधाचे आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात. बऱ्याच वेळेस काय होतं, पाणी क्षारपट असेल तर त्याच्यामध्ये औषध आपलं न्यूट्रल होऊन जातं, पाहिजे आपल्याला असे रिझल्ट मिळत नाहीत. दुसरी गोष्ट महत्त्वाची, सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर. बरेच जण स्टिकर वापरायला टाळाटाळ करतात. मित्रांनो, सिलिकॉन बेस स्टिकर वापरण्यामागचा उद्देश काय असतो आपला, तर एक थेंब जरी पानावर पडला तर पूर्ण ते झमकन पानावर पसरत असतं. त्यामुळे सिलिकॉन बेस स्टिकरचा आपल्याला वापर करणं आवश्यक आहे. जे रेग्युलर साधे जे स्टिकर येतात ते वापरू नका मित्रांनो, ते सगळं निरम्याचं पाणी असतं. सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर करा, त्याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळतात. याच बऱ्याच जणांचं म्हणणं असतं शेड्यूल. मित्रांनो, खरंच शेड्यूल असतं का? वेड्यात काढण्याचं काम आहे मित्रांनो. कारण काय असतं, जमीन, पिकाची पद्धत, लागवडीची पद्धत, पाण्याची पद्धत, तुमच्या मॅनेजमेंटची पद्धत, तुमचं रोपाचं वय, बेड, मल्चिंग आणि जे काही ड्रिपचं नियोजन केलेलं यानुसार आपलं शेड्यूल चेंज होत असतं. कारण पीक वाढीच्या प्रकारानुसार ज्यावेळेस तुम्ही औषधाचं बाकीचं नियोजन करायला जाता त्यावेळेस त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. विनाकारण काय असतं, कोणतरी एक शेड्यूल दिलं आहे, त्या शेड्यूलप्रमाणे आपण चालत राहिलो आपला नाहक खर्च वाढतोय. पिकाची वाढ लक्षात घ्या, किडी रोगाचा प्रकार लक्षात घ्या. उदाहरणार्थ आपण प्लॉटवर आळीचा अटॅक आणि आपल्याला शेड्यूलमध्ये पांढऱ्या माशीचं औषध दिलं, तुम्ही काय करणार, पांढऱ्या माशीच्या औषधानं थोडीच आळी मारणार आहे. त्यामुळे पिकावर प्रॉपर लक्ष द्या, काय होईल सकाळ, संध्याकाळ, दुपार तुम्ही प्लॉटवर व्यवस्थित फिरा, जेणेकरून तुम्हाला काय होईल हे प्रकार लक्षात येतून त्यानुसार आपल्याला औषध वापरता येतात. सेम टेक्निकल बघून इतर कुठल्याही कंपनीत तुम्ही औषध वापरू शकता, ब्रँडेडच असावा असा काही भाग नाही. फक्त पाण्याचं pH बॅलन्स करून तुम्ही औषध वापरा, रिझल्ट ते सर्वोत्तम मिळतात. कारण तुम्हाला प्लॉटमध्ये व्यवस्थित फिरून का बघा म्हणालो मित्रांनो, कारण आमचा एक केळीचा प्लॉट आहे. त्या केळीच्या प्लॉटमध्ये मी पाहिलं, आळी आम्हाला दिवसा दिसत नव्हती कसलीच, पण पानं तर खाल्लेली दिसायची. ज्यावेळेस नाईटला आम्ही प्लॉटमध्ये गेलो, प्लॉटमध्ये व्यवस्थित 10:30-11च्या दरम्यान पाहिलं असता आम्हाला आळी बाहेर आलेली दिसली. ते पाण्याचं जे गॅप आहे त्या पाण्याच्या गॅपमध्ये आळी अडकून बसत असते आणि संध्याकाळच्या वेळेस बाहेर निघते. त्यामुळं पिकाचं जो ऑब्झर्वेशन तुम्ही व्यवस्थित केलं, किडीचा प्रकार तुमच्या लक्षात येईल आणि ते कसं खाते किंवा कोण्या टायमाला त्याला औषध वापरायला पाहिजे आणि कुठलं वापरायला पाहिजे या संदर्भात तुमचं डोकं चालतं आणि आपला उत्पादन खर्च त्यामध्ये कमी होऊन जातो. तर तुम्ही पाहू शकता, आज आपल्या प्लॉटला 20 दिवस पूर्ण झाले आहेत मित्रांनो.
पिकाची वाढ बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आलेली आहे. फुटवा त्याला जबरदस्त झालेला आहे मित्रांनो आणि कांडीतलं अंतर जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने आहे. काही प्रमाणात त्याला फुलकळी पण चमकायला आता चालू झालेले. बांधणीचं नियोजन आपण करून घेणार आहोत. बांधणी लवकरच व्हायला पाहिजे कारण पुढं उशीर जर झाला तर विनाकारण परत त्रास होतो. काही प्रमाणात मित्रांनो पाकुळीचा अटॅक आपल्या पानावर झालेला होता. तुम्ही फोटो स्क्रीनवर पाहताय त्या पद्धतीने आपल्याला पाकुळीची जी आळी आहे ती आपल्याला पानावर दिसली. आपण स्प्रे करून घेतला त्यामुळे आपलं नियंत्रण त्यात झालं. कुठला स्प्रे केला या संदर्भात आपण माहिती पुढे देणारच आहोत. महत्त्वाचं आपल्याला प्रॉपर मित्रांनो लक्ष देणं आवश्यक असतं कारण बऱ्याच वेळेस काय होतं आपण लक्ष देत नाहीत, किडी रोगाचा अटॅक वाढतो आणि अटॅक वाढल्यानंतर आपल्या हाताच्या बाहेर गेल्यानंतर ती कव्हर करणं आपल्याला खूप मुश्किल जातं. त्यामुळे वेळीच लक्ष द्या. दुसरी गोष्ट फांदीवर टिपके दिसतात त्याचे कारण ही दांडीवर अशी टिपके टिपके दिसते तेव्हा ही वरती. ही व्हायचं कारण काय असतं, ज्यावेळेस ही शेंडा कवळा आहे, आता ही बाजू इथंच आहे धरून आपण ह्याच्यातला वरचा जे पार्ट आहे इथला वरचा पोर्शन वरचा शेंडा चालायला ह्याच्यात घोंगान झालेला असते बारीक थ्रिप्स घोंगान तुडतुडे ती ह्या फांदीला चावतात. फांदीला चावलं की त्या चावल्यानंतर तिनं सोडमध्ये घुसवली त्यातनं पाणी बाहेर येणार आहे ना. मच्छर चावल्यावर कसं अंगातनं पाणी बाहेर निघते तसं पाणी बाहेर निघतंय. आणि जसं जसं वातावरण परत सकाळ सकाळ दायवर पडल ती जी भूक पडलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी जाते काही तर दायवराचं आणि ते उन्हानं शिकून परत असं काळ काळ डाग पडायला चालू होते. ही थ्रिप्समुळे होतंय. रसोषक जी कीड असते त्याच्यामुळे असते. हे काय रोग नाही. चावून त्याच्यामधनं जी पाणी निघालं त्याची बुरशी तयार झाली आहे असा प्रकार आहे थोडक्यात. तो आता आंबालीला काय करा, हे काळं जे आहे का हिचा नाही तीच आहे ना ती विषय खाली सुद्धा आता इथं ह्या फांदीला बघायला गेलं खालच्या इथं बी इथं प्रकार सुद्धा तोच आहे ना. ह्या आहे काही इथं तीच आहे. थ्रिप्स चावलेलं आहे, घोंगान चावलेलं आहे. त्याच्यामुळे घोंगानला मी म्हणतो तुम्हाला बुरशीनाशक हाणायचे नाही तर जास्तीत जास्त तुम्ही कीटकनाशक लक्ष द्यायचं. जेवढं कीटकनाशक जास्त हाणताल 4-5 दिवसाला घोंगान कसरत जात नाही, किडीचा अटॅक कसलाच वाढत नाही. ही समस्या आपल्या प्लॉटवर तर कसली झाली नाही मित्रांनो कारण आपला जो प्लॉट आहे एकदम जबरदस्त वाढ आहे. आपण जे घोंगानासाठी नियोजन केलं होतं मागच्या 1 ते 10 दिवसामध्ये ते प्रॉपर नियोजन झाल्यामुळं आपल्या पिकावर कसल्याही रसोषक किडीचा अटॅक नाही. त्यामुळे आपल्या पिकावर कसल्या प्रकारचे टिपके वगैरे असला काही प्रकार नाही. तर आता आपण 11 ते 20 दिवसाच्या नियोजनासंदर्भात माहिती घेऊया. तर मित्रांनो आपण 11व्या दिवशी काय केलं तर बेनिविया व CBZ म्हणजे कॅल्शियम बोरॉन झिंक येतं या दोन्हीची मिक्स फवारणी घेतली होती. बेनिवियाचं प्रमाण प्रति लिटर पाणी 2 मिली आणि CBZचं प्रमाण पण 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे मिक्स घेऊन आपण फवारणी घेतली होती. यामुळे कसं बेनिविया इन्सेक्ट रिफ्लेक्टरचं काम करतं मित्रांनो. जे काही विविध प्रकारच्या किडी आहेत त्याला रिफ्लेक्शनचं काम करतं आणि झिंक कोटेड असल्यामुळं त्यांना आपल्या पिकावर कलर पण चांगला दिसतो. कॅल्शियम बोरॉन झिंकमुळे झाडाची काम चांगली बनते. झाड फुटवा, झाडावर काळोखी, पानाची साईज ह्या सर्व गोष्टीसाठी झाड सशक्त तयार होतं. अन्नद्रव्याचं आपटेक जमिनीमध्ये चांगलं करतं. 11 ते 14 दिवसाच्या दरम्यान मित्रांनो आपण 11-44-11 हे जे झटॉल कंपनीचं खत येतं याचा वापर केला होता. याचा वापर आपण प्रति दिवस 1.5 किलो म्हणजे प्रत्येक दिवसाला आपण 1.5 किलो पाण्यासोबत देत होतो. जेणेकरून प्रत्येक दिवस खत दिल्यामुळे आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले मिळाले. आपण एकच वेळेस 5 किलो देण्याच्या ऐवजी ते जर विभागून दिलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात. 14व्या दिवशी आपण परत फवारणी घेतली होती. फवारणीमध्ये सिलिकॉन 2 मिली, ऑर्थोसिलिकेट 2% ते 2 मिली प्लस त्याच्यामध्ये टिल्ट 0.7 मिली, कोराझन 0.5 मिली आणि ॲबॅसिन 1 मिली 1 लिटर याप्रमाणे डोस घेतला होता. याचा जो फायदा मित्रांनो टिल्टमुळे काय होतं नॉर्मल थोडीशी वाढ दाबली जाते. जे काही रोगराई थोडीफार आले ते रोगराई घालायचं पण ते काम करतं. फुटवा चांगल्या पद्धतीनं करतं. सिलिकॉनमुळे पानं रड बनतात मित्रांनो. रसोषक किडीचा त्याच्यावर होऊ देत नाही. कोराझनमुळे आळी मारली जाते आणि ॲबॅसिनमुळे लाल कोळी, थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे, नागाळे हे जे काही प्रकार आहेत ते सर्व मारले जातात. यासाठी याचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं फायदा होतो. तर 15व्या दिवशी आपल्याला ड्रिपनं स्लरी द्यायची आहे. स्लरी कशी तयार करायची या संदर्भात सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे आपल्या चॅनलवर. ते तुम्ही पाहून त्या पद्धतीनं करू शकता. त्यामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा हार्जेनियम जे येतं ते तुम्ही वापरू शकता जेणेकरून ते निमॅटोडसाठी पण चांगल्या पद्धतीनं काम करतं. तर 16 ते 20 दिवसाच्या दरम्यान आपल्याला बोरोनेटेड कॅल्शियम नायट्रेट 1.5 किलो आणि 200 ग्राम बोरॉन असं मिक्स करून 4 दिवसापर्यंत द्यायचं आहे. तर आपलं 6 किलो बोरोनेटेड कॅल्शियम जाणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 1 किलो बोरॉन जाणार आहे. ह्याचा फायदा आपल्याला फुलधारणा चांगली होईल मित्रांनो. झाडाची काम चांगली बनेल, फुटवा जाड निघेल आणि पानाची जी फिनिशिंग आहे खूप चांगल्या पद्धतीने राहते. कारण सेल डिव्हिजन पेशवी विभाजन जे आहे ते प्रॉपररित्या झाल्यामुळे त्याचे रिझल्ट आपल्याला सुरुवात मिळतात. तर 18व्या दिवशी आपल्याला 6BA 1 ग्राम, GA 1 ग्राम, ब्रँड SL जे की हार्मोन्स असतात मित्रांनो. बीटा स्टेरॉल, सिग्मा स्टेरॉल असा हार्मोन्स असतं त्याच्यामध्ये. ते 50 मिली प्रति 50 लिटर पाणी मिक्स करून आपल्याला फवारणी घ्यायची. यामुळे फुलधारणा झाड एकदम सशक्त तयार होतं. हार्मोनल ॲक्टिव्हिटी झाडामध्ये चांगली झाल्यामुळं त्याची जी काही जमिनीतनं न्यूट्रिशन उचलायचे ते चांगल्या पद्धतीने उचलतं. झाडावर काळोखी चांगली टिकून राहते. झाड पान रट फेकतं जेणेकरून रसोषक किडीचा अटॅक आपल्या पिकावर होत नाही. या पद्धतीने आपल्याला नियोजन धरायचं आहे. बाकी मित्रांनो प्लॉटचं नियोजन तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता कारण ह्याच्या अगोदर पण तुम्ही भरपूर टोमॅटो केलेले असतील. पण जे काही चुका होत आहेत ते चुका फक्त लक्षात ठेवा. त्या चुका परत होऊ देऊ नका जेणेकरून आपला उत्पादन खर्च वाढणार नाही. आपला जो हे काही शेड्यूल आपण देतोय हे तुम्ही नमुना म्हणून वापरू शकता. आहे असं काय करायची अशी आवश्यकता नाही. फक्त एक नमुना म्हणून आपल्याला तुम्हाला सांगत आहोत जेणेकरून तुमच्या प्लॉटचा ॲव्हरेज तुम्हाला चांगलं घेता यावा, उत्पादन खर्च कमी व्हावा
आणि जी काही माझ्या अनुभवातनं जी काही टेक्निकल माहिती ती माहिती देण्याचा तुम्हाला मी पुरेपूर प्रयत्न करत आहे. आपली सिरीज ही मित्रांनो अशी चालू राहणार आहे. दर 10 दिवसांना आपण एक व्हिडिओ देणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण त्या बॅचमध्ये आपल्याला जे काही काम करायचं आहे, जे काही चुका घडत आहेत, जे की माझ्या अनुभवावरून मी ऑब्झर्व केलेल्या आहेत किंवा बाकी शेतकऱ्याच्या पाहतोय, त्या चुका संपूर्ण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दुरुस्त करणार आहोत, जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं काढता येईल. भावाचं मित्रांनो सांगता येत नाही, रेट कमी जास्त होऊ शकतात, पण जेवढं माल आपण जास्त काढताल तेवढे आपल्या मनाला पण समाधान राहते. उत्पादन खर्च आपण कमी केल्यास तो उत्पन्न मिळवल्यासारखाच प्रकार असतो. त्यामुळं काळजीपूर्वक प्लॉटचं नियोजन करा. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. जे मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नावानं लोगो येत आहे, त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता. अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर घेऊ शकता. धन्यवाद.